पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना आजच्या काळात कुठे जल्लोष केला जातो तर कुठे नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी पार्ट्यांचं आयोजन देखील केलं जातं। सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी काही जण संकल्प देखील सोडताना दिसून येतात। मात्र यात सरत्या वर्षाला निरोप देणारा शेवटच्या दिवशी आणि नवीन वर्षाचं स्वागत करणाऱ्या जल्लोषापासून बाजूला राहत मागील 20 वर्षापासून पंढरीत NIT कॉम्प्युटर मित्र परिवार व आदित्य फत्तेपूरकर मित्रमंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी 31 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे आणि याच संकल्पना पुढे नेत आज बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सरत्या वर्षाला निरोप रक्तदानाच्या माध्यमातून देण्याच्या हेतूनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन देखील येथील मोरारजी कान्होजी धर्मशाळा स्टेशन रोड येथे करण्यात आलं। रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर, NIT परिवाराचे श्याम गोगावसर, आम आदमी पक्षाचे महादेव पाटील, राजभाऊ उराडे, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी यांच्यासह रक्तदात्यांची रक्तदान करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं। NIT कॉम्प्युटर परिवार व आदित्य फत्तेपूरकर मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या रक्तदान शिबिरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदात्यांना रक्तदान करता येणार असून या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सरत्या वर्षाला निरोप देताना एक महत्त्वाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आलं। तर भगीरथ भालके व मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनीही या रक्तदान शिबिराच्या आयोजनाची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या। NIT कॉम्प्युटर मित्र परिवाराच्या वतीनं आज जवळजवळ 21 वर्ष त्या ठिकाणी ह्या उपक्रमाला पूर्ण होत आहेत। तर 31 डिसेंबर हा त्या ठिकाणी नवीन पिढी असेल तरुणांना प्रेरणादायी देणारा हा उपक्रम आहे। 31 डिसेंबर आजचा आमचा युवा पिढीचा वर्ग साजरा करत असताना काही चुकीच्या वेगळ्या पद्धती त्या ठिकाणी घडतात, परंतु आज ह्या NIT मित्र परिवारांनी त्या ठिकाणी कॉम्प्युटर मित्र परिवारांनी गेल्या अखंड 21 वर्ष 31 डिसेंबरला दारू तर नाहीच, दूध आणि जे आज श्रेष्ठ दान म्हणून ज्या रक्तदानाकडे बघितलं जातं ते रक्तदान करून गेले 21 वर्ष अनोखा उपक्रम त्या ठिकाणी साजरा हे NIT कॉम्प्युटर मित्र परिवार करतं आहे। मी अखंड पंढरपूरकरांच्या वतीनं या NIT मित्र परिवाराचं मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अखंडपणे गेले 21 वर्ष ह्या समाजाला अतिशय स्तुत्य त्या ठिकाणी उपक्रमातून आपण त्या ठिकाणी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं गेले अखंड 21 वर्ष आपण हा उपक्रम साजरा करताय। नक्कीच याचा तरुण पिढी असतील, नवीन पिढी आज जे त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने घेणारी जाणारे काही त्या ठिकाणी लोक आहेत त्यांना नक्कीच हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि म्हणून मी मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा व्यक्त करतो। 31 डिसेंबरच्या दिवशी हा उपक्रम गेले त्या ठिकाणी 21 वर्ष आपण त्या ठिकाणी साजरा करताय आणि पुढच्या उद्याच्या 2026च्या या नूतन वर्षाच्या निमित्तानं देखील आपल्या माध्यमातून मी सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा व्यक्त करतो। पंढरपूर शहरातलं आमचे सहकारी मित्र नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर मित्रमंडळ आणि आमचे सहकारी NIT ग्रुपचे प्रमुख श्याम गोगावसर यांच्या संयुक्त उद्यमाने गेले 21 वर्ष झालं पंढरपूर शहरामध्ये 31 डिसेंबरला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं आहे। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। या रक्तदान शिबिरामध्ये हजारो तरुण तरुणी
पंढरपूर शहरातल्या या ठिकाणी रक्तदान करत असतात. आणि या माध्यमातून सगळ्यांना संदेश या ठिकाणी जातो आहे की 31 डिसेंबर रोजी जो धांगडधिंगा केला जातो, व्यसनाच्या अधीन जे युवक युवती जातात ते बंद करून या ठिकाणी जे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदान, ते रक्तदान करून या ठिकाणी जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना या ठिकाणी जीवनदान देण्याचं काम या मित्रमंडळांच्या वतीनं केलं जातं आहे. त्यांना मी माझ्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि त्यांची ही जी परंपरा आहे ती 100 वर्षापेक्षाही जास्त ही परंपरा चालू राहावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा माझे दोन्ही सहकारी मित्र श्याम गोगाव सर आणि आदित्य फत्तेपूरकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणे या ठिकाणी आम्ही राजकारणाला महत्त्व देत नाही. या ठिकाणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमच्या मित्रमंडळाचं काम आहे. आणि हे सगळ्या पंढरपूर शहराला माहीत आहे. गेले कित्येक वर्ष झालं आम्ही ही समाजसेवा करत असतो. रक्तदान शिबिराचं तर हे 21वं वर्ष आहे. पंढरपूर शहरातल्या अनेक गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी मदत करण्याचं, समाजसेवा करण्याचं काम आम्ही करत असतो आणि ही सेवा निरंतर चालू राहील याची मला खात्री आहे.